नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया। सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। महापालिका बरखास्तीला महापौरांचा विरोध, कामकाज सुरळीत असल्याचा दावा, बरखास्तीऐवजी निधी मनुष्यबळ देण्याची मागणी। गृहलक्ष्मीवरून राजकीय घमासान, आरोपांवर संजय पाटलांचा पलटवार, विधानसभेत संपूर्ण लेखाजोखा मांडण्याचे हेब्बाळकरांना आव्हान। SIRचा धक्कादायक आकडा, बेळगावात 5,13,000 नावे मतदार यादीतून बाद, दुरुस्ती आक्षेपासाठी 23 सप्टेंबरपर्यंत मुदत। रखडलेल्या फूट ओव्हरब्रिजला पुन्हा गती, तरुण भारतच्या वृत्ताची खासदार शेट्टरांकडून दखल, ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचं आश्वासन। ईद-ए-मिलाद मिरवणुकीसाठी वाहतूक बदल, बेळगावात प्रमुख मार्गांवर निर्बंध, पर्यायी मार्ग व पार्किंगचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन। मानधन वाढवा, अतिरिक्त कामे थांबवा, अंगणवाडी कार्यकर्त्यांचा बेळगावात एल्गार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी। माणुसकीचा हात, अनोळखी व्यक्तीला आधार, वटमुरीत 8 दिवसांपासून भटकणाऱ्याची ओळख पटली, उपचारानंतर कुटुंबियांकडे केले रवाना। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगाव महापालिका बरखास्त करण्याच्या प्रस्तावामुळे प्रशासनिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। या प्रस्तावाला महापौरांनी तीव्र विरोध करत महापालिकेचं कामकाज सुरळीत सुरू असल्याचा दावा केला। दुसरीकडे आवश्यक मनुष्यबळ आणि निधी देण्याऐवजी बरखास्तीचा प्रस्ताव पुढे नेऊ नये अशी मागणीही करण्यात आली। बेळगाव महापालिका बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला महापौर प्रीती कामकर यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। प्रादेशिक आयुक्तांनी सरकारकडे केलेल्या शिफारशीनंतर महापौरांनी विनंती अर्ज सादर करून महापालिका कन्नड भाषेप्रती कटिबद्ध असून प्रशासनाचे कामकाज सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट केले। अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही मागील 5 महिन्यात स्थायी समितीच्या 18 प्रमुख बैठका घेऊन विविध जनहिताच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। महापालिकेने 15व्या वित्त आयोगाचे अनुदान 18 कोटींवरून 34 कोटी रुपयांपर्यंत वाढवल्याचा दावा केलाय। नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक सेवांमध्ये कोणताही खंड पडलेला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। आवश्यक मनुष्यबळ व निधी उपलब्ध करून देण्याऐवजी बरखास्तीचा प्रस्ताव पुढे नेणे योग्य नसल्याची भूमिका उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी मांडली। सरकारने महापालिका बरखास्तीच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी केली। गृहलक्ष्मी योजनेतील कथित गैरव्यवहारावरून बेळगावच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांना धार आली आहे। लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या टीकेला माजी आमदार संजय पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं असून या प्रकरणाचा मुद्दा आपण नव्हे तर विधानसभेत उपस्थित झाल्याचा दावा त्यांनी केला। योजनेचा संपूर्ण लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचं आव्हानही पाटील यांनी दिलं। गृहलक्ष्मी योजनेतील कथित गैरव्यवहारावरून माजी मंत्री तथा आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या टीकेला माजी आमदार संजय पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। हा मुद्दा आपण उपस्थित केलेला नसून भाजप आमदार महेश तंगिणकाई यांनी कर्नाटक विधानसभेत उपस्थित केला आणि त्यावर चर्चाही झाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले। त्यामुळे हेब्बाळकर यांनी आपल्याला उत्तर देण्याऐवजी कर्नाटकातील जनतेला विधानसभेत योजनेचा संपूर्ण लेखाजोखा द्यावा असे आव्हान त्यांनी दिले। लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणाऱ्या निधीचा तपशील आणि संबंधित कागदपत्रे विधानसभेत सादर करण्याची मागणीही पाटील यांनी केली। दरम्यान मळेकर्णी येथे येण्याच्या हेब्बाळकरांच्या आव्हानावर पाटील यांनी खोचक टीका केली। सर्व व्यवहार पारदर्शक असल्यास आपण त्यांचे कौतुक करू असेही त्यांनी म्हटलं। बेळगाव जिल्ह्यात SIRचा मोठा परिणाम समोर आला असून तब्बल 5,13,439 मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत। 2 महिन्यांच्या पुनरीक्षणानंतर 18 मतदारसंघांची प्रारूप यादी जाहीर झाली आहे। नावात दुरुस्ती किंवा आक्षेप असल्यास संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्याची संधीही देण्यात आली आहे। SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम पूर्ण झाल्यानंतर बेळगाव जिल्ह्यातील 18 मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी दिनांक 24 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली। SIR पूर्वी जिल्ह्यात 41,07,000 मतदारांची नोंद होती। प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र मतदारांची संख्या 35,93,561 झाली असून
5,13,439 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरील सूचना फलकावर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी यादी तपासून आपले नाव समाविष्ट आहे की नाही याची खात्री करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यादीबाबत आक्षेप किंवा नावात दुरुस्ती असल्यास अर्ज क्रमांक 6, 6A, 7 आणि 8 संबंधित BLOकडे 23 सप्टेंबरपर्यंत सादर करता येणार आहेत. बेळगाव रेल्वे स्थानकातील रखडलेल्या फूट ओव्हरब्रिजच्या कामाला अखेर पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. तरुण भारतच्या वृत्ताची दखल घेत खासदार जगदीश शेट्टर यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी कंत्राटदाराकडून काम पूर्ण करण्याबाबत नवे आश्वासन देण्यात आले. बेळगाव रेल्वे स्थानकातील रखडलेल्या फूट ओव्हरब्रिजच्या कामाची खासदार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी रेल्वे अधिकाऱ्यांसह पाहणी केली. तरुण भारतने या रखडलेल्या कामाबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर खासदारांनी तातडीने दखल घेतली. मागील 2 ते 2.5 वर्षांपासून काम सुरू असूनही ते अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापूर्वीही शेट्टर यांनी कामाचा आढावा घेतला होता. त्यावेळी कंत्राटदाराने 3 ते 4 महिन्यात काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते पाळलं गेलं नाही. यावेळी कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ऑक्टोबर अखेरपर्यंत फूट ओव्हरब्रिजचं काम पूर्ण करण्याचं नवं आश्वासन कंत्राटदाराने दिलंय. काम वेळेत पूर्ण झाल्यास रेल्वे प्रवाशांची पायपीट कमी होऊन स्थानकावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. ईद ए मिलाद निमित्त बेळगाव शहरात बुधवारी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केलं आहे. शहरातील काही प्रमुख मार्गांवर वाहतुकीचे निर्बंध राहणार असून वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आले. पार्किंगसाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. ईद ए मिलाद निमित्त बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी बेळगाव शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीत तात्पुरते बदल लागू राहणार आहेत. पिंपळकट्टा येथून सुरू होणारी मिरवणूक फोर्ट रोड, मुजावर खूट, सेंट्रल बस स्थानक, मार्केट पोलीस स्टेशन क्रॉस, संगोळी रायना सर्कल, चन्नमा सर्कल, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक, फिश मार्केट आणि गोगटे सर्कल मार्गे असद खान दर्गा येथे समाप्त होईल. मिरवणूक मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी असून दोन्ही बाजूंना वाहन पार्क करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वाहनधारकांनी निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन पोलिसांनी केलंय. मिरवणुकीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी भरतेश कॉलेज समोरील कॅन्टोन्मेंट पार्किंग लॉट, सरदार मैदान, महिला पोलीस ठाण्यामागील खुली जागा आणि टिळकवाडी झटपट कॉलनीजवळील खुल्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. बेळगावात अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सहाय्यकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन छेडलं. निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. मानधन वाढीसह निवृत्ती लाभ आणि अतिरिक्त कामांचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बेळगावात बुधवारी अंगणवाडी कार्यकर्त्या व सहाय्यकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राज्य सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. 6व्या हमी अंतर्गत अंगणवाडी कार्यकर्त्यांना 15,000 तर सहाय्यकांना 10,000 रुपये मासिक मानधन देण्याचं आश्वासन लागू करावं अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच 2011 पासून निवृत्त झालेल्या आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कार्यकर्त्या व सहाय्यकांना ग्रॅच्युइटीचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली. BLOची जबाबदारी आणि विविध सर्वेक्षणांची अतिरिक्त कामे कमी करावीत, कारण त्याचा अंगणवाडी केंद्रातील नियमित कामकाजावर परिणाम होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. अंगणवाडी केंद्रातील मूळ कामांवर परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. बेळगावच्या वंटमुरी परिसरात 8 दिवसांपासून भटकणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीला अखेर मदतीचा हात मिळाला आहे. काकती पोलिसांच्या पुढाकाराने त्याची ओळख पटवून कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला. उपचार आणि भोजनाची व्यवस्था केल्यानंतर त्याला सुखरूप दिल्लीच्या दिशेनं रवाना करण्यात आलं. या कार्यातून माणुसकीचं दर्शन घडलंय. बेळगावच्या वंटमुरी हायवे परिसरात गेल्या 8 दिवसांपासून मानसिक स्थिती बिघडलेल्या अवस्थेत एक पंजाबी भाषिक व्यक्ती भटकत होती.
याची माहिती मिळताच काकती पोलिसांनी डिव्हाइन हेल्पिंग हँड्स टीमचे समाजसेवक गजानन गव्हाणे यांच्याशी संपर्क साधला. गव्हाणे यांनी घटनास्थळी पोहोचून त्या व्यक्तीची चौकशी केली. त्याच्या खिशातील आधार कार्डाच्या आधारे तो अमृतसर, पंजाब येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला. आवश्यक वैद्यकीय उपचार आणि जेवणाची व्यवस्था करून बेळगावहून दिल्लीचे रेल्वे तिकीट काढण्यात आले. त्याला सुखरूप दिल्लीच्या दिशेने रवाना करण्यात आले. या कार्यात काकती व रेल्वे पोलिसांसह राजू राऊत, आशिष गव्हाणे, अवधूत तुडवेकर आणि पद्मप्रसाद हुली यांचे सहकार्य लाभले. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर 26 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते 27 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तास मद्यपानास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी भूषण बोरसे यांनी याबाबत आदेश जारी केला. या कालावधीत दारूची दुकाने, वाईन शॉप, बार, क्लब, हॉटेलमधील बार तसेच सर्व उत्पादन शुल्क परवानाधारक आस्थापने बंद राहणार असून दारूची विक्री, वाहतूक व पुरवठ्यावरही बंदी असेल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कर्नाटक उत्पादन शुल्क अधिनियम आणि कर्नाटक पोलीस अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघाला विकासाच्या माध्यमातून राज्यात आदर्श मतदारसंघ म्हणून विकसित करण्याचे ध्येय असल्याचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. मन्नूर, आंबेवाडी आणि गोसगा येथील शेतकऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज मंजूर झालं असून यासाठी चन्नराज हट्टीओळी आणि NS चौगुले यांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. 3 गावांसाठी 50 लाख रुपये अपुरे असून आगामी काळात 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्याची ग्वाही त्यांनी दिली. 3 गावातील विकास कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून नवीन रस्त्यांची कामे पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जातील असेही हेब्बाळकर म्हणाल्या. दुसऱ्याच्या मालकीची जमीन स्वतःची असल्याचं भासवून ती बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बेळगाव मार्केट पोलिसांनी खाचू आनंद मोरे वय 64 याला अटक केली आहे. चंद्रकांत बडमंजी यांच्या तक्रारीवरून मार्केट पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 2023 मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात तक्रारदाराच्या ताब्यातील शेतजमीन परस्पर विक्रीपत्राद्वारे दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरित केल्याचं निष्पन्न झालं. 24 ऑगस्ट रोजी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. होसूर, अर्जुनवाड आणि कुंदरगी गावातील शेळी चोरीच्या 3 गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 1,50,000 रुपयांहून अधिक किमतीच्या 7 शेळ्या तसेच चोरीसाठी वापरलेली कार आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेऊन ही कारवाई करण्यात आली. आरोपींचा अन्य चोरीच्या घटनांमध्ये सहभाग आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. कलाश्री सोसायटीच्या 5व्या योजनेत सहभागी होऊन ग्राहकांना तब्बल 20 लाख रुपयांच्या आकर्षक बक्षिसांची लयलूट जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ 500 रुपये भरून 5,000 रुपयांची खरेदी करावी किंवा 10,000 रुपयांची FD कलाश्री सोसायटीत करावी लागणार आहे. या योजनेतील भाग्यवान विजेत्यांना महिंद्रा 15 HP ट्रॅक्टरसोबत 1.5 लाख रुपये रोख, क्विड कारसोबत 1.5 लाख रुपये रोख, बैलजोडी किंवा 1 लाख रुपयांचे कॅश व्हाउचर तसेच 1 लाख रुपयांची FD आणि इतर अनेक आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. या योजनेचा लकी ड्रॉ रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2026 रोजी शगुन गार्डन येथे काढण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या योजनेत सहभागी होऊन आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी साधावी असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी ओम साई इंडस्ट्रीज, कलाश्री बंब अँड स्टील फर्निचर, कलाश्री टॉवर, शगुन गार्डन समोर, खानापूर रोड, उद्यमबाग, बेळगाव येथे संपर्क साधता येईल. अधिक माहितीसाठी 9480017217 किंवा 968664405999 या क्रमांकांवर संपर्क साधावा. कलाश्रीच्या 5व्या योजनेत सहभागी व्हा आणि बना लाखो रुपयांच्या बक्षिसांचे भाग्यवान विजेते. फक्त रुपये 500 भरून 5,000ची खरेदी करा किंवा रुपये 10,000ची एफडी कलाश्री सोसायटीत करा आणि जिंका तब्बल 20 लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे. यामध्ये महिंद्रा 15 HP ट्रॅक्टरसोबत 1.5 लाख रुपये रोख, क्विड कारसोबत 1.5 लाख रुपये रोख, बैलजोडी किंवा रुपये 1 लाखांचे कॅश वाउचर, 1 लाखाची एफडी याशिवाय इतर अनेक आकर्षक बक्षिसे. लकी ड्रॉ 30 ऑगस्ट 2026 रोजी. स्थळ शगुन गार्डन येथे. तर आजच भेट द्या ओम साई इंडस्ट्रीज, कलाश्री बंब अँड स्टील फर्निचर, कलाश्री टॉवर, शगुन गार्डन समोर, खानापूर रोड, उद्यमबाग, बेळगाव. संपर्क 9480017217 किंवा 9686640599. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212405. नियम व अटी लागू. एपीएमसी पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत नंदीश उर्फ बेंकी नंद्या सक्राप्पा आणि मंजुनाथ बांदिवड्डा यांना अटक केली. त्यांच्याकडून 5,89,380 रुपये किमतीचे 41.43 ग्रॅम सोन्याचे आणि 22,146 रुपये किमतीचे 93.45 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 6,11,526 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 4 मार्च 2025 रोजी कुमारस्वामी लेआउट येथील दिलीप कांबळे यांच्या घरात चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. तपास पुन्हा सुरू केल्यानंतर 22 ऑगस्ट रोजी पोलिसांनी दोघांना अटक केली असून चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. नंदीश याने एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी 2 घरफोड्या केल्याची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तुरमुरी गावातील तलावाजवळ सुरू असलेल्या मटका जुगारावर छापा टाकून एका व्यक्तीला अटक केली. मारुती मोटेकर वय 38 हा नागरिकांकडून आकड्यांवर पैसे स्वीकारून ओसी जुगार चालवत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलीस निरीक्षक नागणगौडा कट्टीमनीगौड यांच्या पथकाने कारवाई करत मोटेकरला ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख रक्कम, ओसी चीट आणि पेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते बेळगावातील कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये विविध शैक्षणिक विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. सुमारे 5 कोटी रुपये खर्चून नवीन वर्गखोल्या तर 3 कोटी 4 लाख रुपये खर्चून स्मार्ट क्लासरूम, भाषा प्रयोगशाळा, रोबोटिक्स व व्हर्च्युअल लॅब उभारण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा व तंत्रज्ञानाधारित शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असल्याचे आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले. यावेळी शाळा प्रशासन, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी व स्थानिक मान्यवर उपस्थित होते. मुडलगी तालुक्यातील यादवाड येथे श्रावण महिन्यानिमित्त आयोजित सामूहिक मेंढी जत्रेदरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे दुर्घटना घडली. घाबरलेल्या मेंढ्यांनी धाव घेत असताना जवळील नाल्यात पडल्याने 75 मेंढ्या आणि 5 कोकरांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सर्वोत्तम जारकीहोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त मेंढपाळांचे सांत्वन केले व मदतीचे आश्वासन दिले. संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करून पात्र मेंढपाळांना शासन नियमानुसार मदत मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कित्तूर तालुक्यातील संपगाव व निगिनहाळ गावांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण पुलाचं बांधकाम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पुलाचं काम रखडल्याने दररोज ये-जा करणारे नागरिक, विद्यार्थी व वाहनधारकांना वाहतुकीच्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करून सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. संबंधित विभागाने कामाला गती देऊन निर्धारित वेळेत पूल पूर्ण करावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
भारत विकास परिषदेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय समूहगीत स्पर्धेत हिंदी विभागात बेळगाव शहरातील ज्योती सेंट्रल स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला चषक, 5,000 रुपये रोख व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले असून पुढील महिन्यात सिंधुनूर येथे होणाऱ्या प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. लोकगीत स्पर्धेमध्ये डिव्हाइन प्रोव्हिडन्स स्कूलने प्रथम क्रमांक मिळवला. हिंदी विभागात लवडेल सेंट्रल स्कूलने द्वितीय तर डिव्हाइन प्रोव्हिडन्स स्कूलने तृतीय क्रमांक मिळवला. लोकगीत स्पर्धेमध्ये KLS स्कूल द्वितीय आणि ज्योती सेंट्रल स्कूल तृतीय ठरले. विविध शाळांना उत्तेजनार्थ व विशेष पारितोषिकांनी गौरवण्यात आले. यावेळी भारत विकास परिषदेचे राज्य प्रभारी सुहास चांडक, प्राचार्य VN जोशी, रामचंद्र तिगडी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. बृहन महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली आणि मराठी प्रतिष्ठान बेंगळूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात बेळगाव केंद्राला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. बेंगळूर येथील महाराष्ट्र सदनात रविवारी झालेल्या या समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. बेळगाव केंद्राच्या पुरस्काराचा स्वीकार प्रभाकर हलगेकर यांनी केला. यावेळी मराठी भाषा व संस्कृतीच्या संवर्धनासाठी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये राष्ट्रीय सहकोषाध्यक्ष नितीन कपिलेश्वरकर, कर्नाटक विभागीय कार्यवाह परशुराम माळी, कीर्ती टेंबे, प्रिया कवठेकर, स्वरूपा इनामदार, सुहास सांगलीकर, कुमार पाटील, रविशंकर मालशेट, विलास पेडणेकर तसेच CR पाटील आदींचा समावेश होता. बेळगाव केंद्राला मिळालेल्या या सन्मानामुळे स्थानिक मराठी भाषाप्रेमी, साहित्यिक आणि सामाजिक संस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सिंचन विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून 4 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी अथणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अथणी तालुक्यातील देवरहट्टी येथील सुभाष नाईक यांना सिंचन विभागात नोकरी लावून देण्याचे सांगून आरोपींनी 10 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी 4 लाख रुपये आगाऊ घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुरगुंडी येथील भरते शेडबाळ, तंगडी येथील प्रदीप कांबळे आणि उगार खुर्द येथील रावसाहेब पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अथणी तालुका मुळे येथील शेतजमिनीतील विहिरीजवळ असलेली चंदनाची झाडे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अथणी तालुक्यातील युवकाला कागवाड पोलिसांनी अटक केली. परसू उर्फ परशुराम नायक असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी तम्माना सिद्धराम अढहळी यांच्या शेतात त्याने कुऱ्हाडीने चंदनाच्या झाडावर घाव घालून तोडण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चंदन चोरीसाठी वापरण्यात आलेली KA 23EQ 7327 क्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून कागवाड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.